तुम्हाला माहिती का, तिळाची वडी बनवण्यासाठी 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घेतला. आता 1 वाटी तीळ चट्टे पडेल इतपत आपल्याला भाजून घ्यायचं. भाजलेलं तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच बाउलमध्ये 1 वाटी शेंगदाणेसुद्धा खरपूस भाजून घ्यायचे. तुम्हाला ही वडी पूर्ण तिळाची करायची असेल तर तुम्ही तिळाचीही करू शकतात. पण तीळ आणि शेंगदाणे याची वडी खूप छान होते, म्हणून मी ही पद्धत इथे दाखवली आहे. आता दोघी आपल्याला मिश्रण भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजलेले आहे ते एका रुमालामध्ये काढून घ्यायचे आणि चांगले त्याला 2-3 फटके मारून द्यायचे. त्याने काय होते, साले पटकन निघले जाते आणि फार जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला असे नसेल जमत तर तुम्ही डायरेक्टली हातानं चोळून काढा किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं आबडधोबड ठेसा, म्हणजे त्याने काय ते साले पटकन निघले जाते. तुमची साल काढण्याची पद्धत कशी आहे ते पण मला नक्कीच सांगा. आता पूर्ण आपल्याला साल काढले, काही शेंगदाण्याला साल तशीच राहिली तरी काहीच हरकत नाही. आता पूर्ण हे पाखडून काढायचं आणि साल काढलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक वाटू नका, आबडधोड आपल्याला कूट तयार करून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तीळ भाजलेले ते सुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. म्हणजे खूप जास्त पण नाही का, म्हणजे थोडेसे वाटून घ्यायचे आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच प्लेटमध्ये आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घालायची. खूप छान चव लागते बरं का निवड्यांची. अशा पद्धतीनं करून बघा एकदा. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. एका कढईमध्ये मी 1.5 वाटी गूळ आणि 1 चमचा साजूक तूप, अर्धी वाटी पाणी घातलं. गूळ घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला म्हणून तो काही दाखवू शकले नाही. घट्टसं पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे. आता फसफसायला लागलं, कलर चेंज झाला आणि एका वाटीत पाणी घालायचं आणि थोडंसं चेक करून बघायचं. आता घट्टसा गोळा झाला की समजून जायचं पाक आपला इथं तयार झाले आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला गोळा इथं तयार व्हायला पाहिजेत. आता लगेचच त्या पाकामध्ये आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता गॅस आपल्याला मिडियम करायचा आणि त्यावरच आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं आणि पूर्ण 1-2 मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची इथं. आणि ही प्रोसिजर आपल्याला फास्टमध्ये करायची. लगेच खालची तयारी करून घ्यायची, म्हणजे ताटाला तूप लावून घ्यायचं. तूप लावलेल्या ताटामध्ये हे केलेलं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण चांगलं मिक्स झालं आहे, लगेच तूप लावलेल्या ताटावर घालून घ्यायचं आहे. त्याने काय ते वड्या हे चांगल्या पटकन सेट होतात. मिश्रण जर घट्ट झालं तर वड्या आपल्या नीट होणार नाही. म्हणून आपल्याला गरम गरम असतानाच ताटाला तूप लावलेलं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि एखादा ग्लास किंवा वाटीच्याच मदतीनं आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत. आता गरम असतानाच आपल्याला हे प्रोसिजर पूर्ण तयार करून घ्यायची आणि पटपट वड्या ह्या थापून घ्यायच्या आहेत. आता वाटीच्याच मदतीने आपल्याला वड्या चांगल्या थापून घ्यायच्या आहेत. त्यावर वरतून मस्त आपलं पांढरे तीळसुद्धा लावून घ्यायचे. मी पांढरे तीळ भाजलेले थोडेसे साईडला काढले ते, म्हणजे वरतून लावायला खूप छान दिसतात आणि वडी आवडते मुलांनाही अशा पद्धतीची. तर वरतून थोडेसे तीळ लावले आणि पूर्ण वाटीने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे वडी त्याला चिटकून बसते. आता हे कोमट असतानाच आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. नंतर थंड झाल्या त्याच्या वड्या काही नीट आपल्याला येणार नाही. म्हणून कोमट असतानाच वड्या कट करून घ्यायच्या आहेत. लहान मोठी साईज तुम्ही कशाही आकारामध्ये त्या वड्या कट करू शकतात. नंतर थंड झाल्यानंतर त्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. ते पाहू शकतात मस्त आपल्या तिळाच्या वड्या इथं तयार झाल्या आहेत. दिसायला पण सुंदर आणि खायला अगदी चविष्ट आणि अगदी झटपट होणारी ही तिळाची वडी. आता ह्या अशा पद्धतीनं पूर्ण वड्या ह्या काढून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये काढून घेऊयात. हे थंड झाल्यातच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या बरं का. तर नंतर गरम असताना वड्या जर कट केल्या तर नीट निघणार नाही. पण आपल्याला थंड झाल्यानंतर वड्या पूर्ण काढून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तिळाची वडी. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असा व्हिडिओ